पाटील व्लॉग्स 9849. तर आज आपला दुसरा व्लॉग आहे. तर आज आपण जाणार आहोत मोरजाई देवीकडे. आमच्या कुर्लीची छान देवता आहे, तिथे आजूबाजूला खूप मोठं नैसर्गिक सौंदर्य आहे. तर चला जाऊया मोरजाई देवीकडे. गाईज, आपण मोरजाई देवीकडे जाण्यासाठी धन्नो म्हणजे आपली बाईक. चला आपल्याला मी आपली बाईक दाखवते. तर ही TVS लुना आणि ह्या लुनावरून आपण मोरजाई देवीकडे जाणार आहोत. तर गाईज बनत राहा आणि बघूया आपण मोरजाई देवीकडे. आणि मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कुर्ली डॅमचं मनमोहक दृश्य. तर बनत राहा फक्त पाटील व्लॉग 9849. हॅलो गाईज, आता मी आणि माझी आत्या पोचलेलो आहोत मोरजाईकडे. आता आम्ही तुम्हाला इकडचं सगळं दृश्य दाखवतोय. हे मोरजाईचं मंदिर आणि हा कुर्लीचा डॅम. वरती गेलो की आम्ही दाखवतो. हे आमचे आहेत परी पाटील व्लॉगर ना, व्लॉगर परी पाटील. आणि हे आहे मोरजाईचं मंदिर. आणि हा आहे मोरजाईच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. सनशाईन. ही आपली धन्नो, जिने आपल्याला इथपर्यंत आणलाय. आता ती सध्या आराम करते. आता आपण वरती जाऊया, तिथे नेटवर्क पण मिळतं आणि छान सनसेट, सनराईज आणि कुर्लीचा डॅम दिसतो. तर आता आपण जातोय वरती. ही पायवाट आहे अशी. एकदम भारी ठिकाण आहे. कधी आलात तिथे भेट द्या. सन दिसत असेल तुम्हाला. आता सनसेटची वेळ झाली आहे. हा कुर्लीच्या डॅमच्या तळाचा भाग. सिनरी आहे इकडे, बघू शकता तुम्ही. ही आत्या आमची चालत येते. हा टॉवर काम पूर्ण नाही झालंय, टॉवर दाखवते. हे मोरजाईचं मंदिर आणि तो बघा कुर्लीचा डॅम. आणि हा सन परिसर दाखवा ना पूर्ण डॅमचा असा गोल गोल फिरून चारी बाजूनी. हा कुर्ली डॅमचा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवते. हा डोंगर मोरजाई जवळचा पूर्ण निसर्ग सौंदर्य. इथे सगळ्यात भारी नेटवर्क मिळतंय. नेटवर्क स्टेशन आहे. हा सन, येणारे जाणारे पण दिसतात रोड. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज, या मोरजाईच्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की ह्याची जी बाहेरची लादी दिसते तिथे जर तुम्ही पाय किंवा हात आपटले तर तिथे पूर्ण वेगळा आवाज येतो. आणि आतमध्ये खोकला असल्यासारखा, म्हणजे आतमध्ये पूर्ण गॅप असल्यासारखा आवाज येतो. अशी कथा आहे की त्याच्या आतमध्ये 7 हंडे का 7 हंडे काय 7 हंडे पुरलेले. हां, 7 हंडे पुरलेले आहेत आतमध्ये मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता किती भारी आहे. ही येणारी जाणारी माणसं. तुम्ही बघू शकता नेचर्स ब्युटी पूर्ण भरलेली आहे. सनसेट अँड सनराइज पॉइंट.
हे तळ्याचं पाणी, तुम्हाला वाहताना दिसू शकतं. हा पूर्ण डोंगर आहे आणि आम्ही सध्या डोंगराच्या एका सपाटावर बसलोय. थोडंसं उंच चढून खालून आलो आहे. मी तुम्हाला दाखवलेलं हे असं मोरजाईचं मंदिर, आसपास डॅम कुर्लीचा आणि असं निसर्ग सौंदर्य. आणि आमची आत्ते नेटवर्क स्टेशन असल्यामुळे लगेच नेटवर्क ओपन करून बसलेली आहे आणि मेसेज चेक करत आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला खाली नेते आता, म्हणजे मी खाली जाते तुम्हाला दाखवायसाठी. हे बघा अशी पायवाट आहे. तुम्ही बघू शकता हे उंचवटा होता, तिथे आम्ही बसलो होतो नेटवर्क स्टेशनच्या इथे. बघू शकता आपली धन्नो आहे तिथे उभी. हे मोरजाईचं मंदिर परत एकदा. आणि आता मी तुम्हाला जरा थोडंसं जवळून तळा दाखवते. डॅम बघायचं असेल तर घोणसरी साईडने जावं लागतं, पण डॅम कुर्लीच आहे शेवटी. आता मी तुम्हाला जरा थोडंसं जवळून तळ दाखवते. हा कुर्ली खडकदाराकडे रस्ता जातो. आमच्या घरून 10-15 मिनिटात आम्ही इथे आलो आहे. आता मी तुम्हाला तळ्यात दाखवते. बघा दिसतं हे तळं, ही पूर्ण पायवाट. ही आपल्या आत्या बसल्यावरती नेटवर्क. हा एवढा मोठा उंचवटा भाग आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तुम्ही बघू शकता मी ते पूर्ण फिरतोय मस्तपैकी. ते खूप छान निसर्ग सौंदर्य आहे. हे कुर्लीचं तळं मी तुम्हाला जस्ट आता दाखवलं. तिकडे त्या साईडला डॅम आहे आणि हे सगळे डोंगर. हा तो उंचवटा जिथे मी आणि आत्या नेटवर्कसाठी आलो आहे. आणि आता आपण परत वरती चाललो आहे आत्याकडे. तुम्हाला कुर्लीतला पहिला टॉवर दाखवते. अजून चालू झाला नाही पण तो. थांबा तुम्हाला दाखवते. बघा दिसत असेल तुम्हाला. इथे खूप मोठं निसर्ग सौंदर्य आहे. मी तुम्हाला दरवेळी वेगवेगळ्या जागा दाखवीन. आज आपण आलो आहे पहिल्यांदाच मोरजाईच्या मंदिराकडे. एक नेटवर्क स्टेशन आहे, तिथे चांगलं नेटवर्क मिळतं उंचवटा असल्यामुळे. हे मोरजाईचं मंदिर, तलाव दाखवलं मी तुम्हाला आणि डॅम दाखवला आहे तुम्हाला. आता डॅमचं जवळून दर्शन बघूया. एकदा कुर्ला देवीच्या मंदिरात न्यायचं जुन्या आणि नवीन पण. आणि एकदा बागेत घेऊन जाऊ आमच्या. सध्या रानबीन वाढलं आहे, जरा जास्त काढायचं आहे. हल्लीच भात कापून झालं आहे सगळ्यांचं, त्याच्यामुळे आता वारेवण्याची आणि कामं चालू आहेत सरला एकत्र करायची. तर सध्या आपण जातो आहे आत्याकडे. परत तो उंच भाग आपण चालत चालत जातो आहे. आणि ती बघा आत्या सण होत आलेत. हे आता इकडचं दृश्य. आणि आता आम्ही घरी चाललोय. खूप उशीर झालाय. आता आम्ही लवकर घरी येतोय, नाहीतर आम्हाला घरच्यांचा ओरडा पडेल. ही आमची आत्या जी चालली आहे आता. ही मगाशी पायवाट. पहिले व्लॉग आहेत, सगळ्यांनी जरा समजून घ्या. माफ करा. हा, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. माफ करा म्हटलं नाही म्हटलं. होय होय, चूक झाली तर माफ करा. धन्नो मगासपासून वाट बघते. तर आता आपण जातोय, चाललोय घरी. बाय टाटा बाय बाय सांगते. बाय. पुढच्या ब्लॉगची वाट बघा जरा. तर गाईज आता मी आणि आत्या घरी आलो. तर आता आम्ही घरी चाललोय. तर ही आमची काकी बसली आहे इथे आणि माझी आजी उभी आहे.
एकटाच बरोबर तर बाय गाईज. आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग आवडला तर